नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 1.4 जर्नी टू द वेस्ट ह्या लेसनचं वॉर्मिंग अप. चला तर मग कोणकोणते क्वेश्चन्स या वॉर्मिंग अपमध्ये आपल्याला विचारण्यात आले ते पाहूयात. ह्या पूर्ण लेसनचे जे एक्सप्लेनेशन आहे, हे जे काही एपिक आहे, महाकाव्य याला म्हटलं जातं. तर त्याची पूर्ण एक व्हिडिओ बनवलेली आहे. मी त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच. तर आत्ता फक्त आपल्याला ह्या लेसनचं वॉर्मिंग अप पाहायचं आहे. तर वॉर्मिंग अपमधला फर्स्ट क्वेश्चन काय आहे? हाऊ डू पीपल फाइंड देअर वे थ्रू डेझर्ट्स, फॉरेस्ट, माउंटन्स, ओशन्स एक्सेट्रा टुडे? हाऊ डिड दे डू इट इन द पास्ट? डिस्कस. तर फर्स्ट क्वेश्चनमध्ये विचारलं आहे की लोक जेव्हा डेझर्ट्समधून, वाळवंटामधून, फॉरेस्ट म्हणजे जंगलामधून, माउंटन्स म्हणजे पर्वतरांगांमधून, ओशन्स म्हणजे म्हणजे जे सागर वगैरे आहेत त्यांच्यातून, समुद्रांमधून ते त्यांचा मार्ग कसे शोधायचे? हाऊ डिड दे डू इट इन द पास्ट. आणि हे कोणत्या विषयी विचारलं आहे? तर पास्ट विषयी, भूतकाळाविषयी. म्हणजे अगोदर अगदी सुरुवातीच्या काळात लोक यातून त्यांचा स्वतःचा मार्ग कसे शोधायचे या सगळ्या गोष्टींमधून हे आपल्याला डिस्कस करायला सांगितलं आहे फर्स्ट क्वेश्चनमध्ये. आणि सेकंड क्वेश्चनमध्ये म्हटलं आहे त्यांनी रीड द फॉलोइंग स्टेटमेंट्स अँड से वेदर ईच वन इज हिस्टॉरिकल ऑर फिक्शनल. आता हिस्टॉरिकल म्हणजे जे इतिहासावर आधारित आहेत असे, आणि फिक्शनल म्हणजे काय? जे रिअल नाही आहे, कल्पकतेने निर्माण करण्यात आलेले आहे, तर त्याला फिक्शनल असं म्हटलं जातं. एक इमेजिनरी स्टोरी, कल्पकतेने निर्माण केलेली स्टोरी असते, म्हणजेच कल्पना करून तयार केलेली ती एक स्टोरी असते. तर ह्या दोघांचे आन्सर्स आपण पाहूयात. आपलं फर्स्ट क्वेश्चन होता हाऊ डू पीपल फाइंड देअर वे थ्रू डेझर्ट्स, फॉरेस्ट, माउंटन्स अँड ओशन्स टुडे. म्हणजे आज या सगळ्यांमधून लोक कशा पद्धतीने मार्ग काढतात आणि त्याचबरोबर पास्टमध्ये ते कशा पद्धतीने काढायचं, त्याचा आन्सर पहा. आजच्या काळामध्ये लोक काय यूज करतात? टुडे पीपल यूज GPS, गुगल मॅप्स, मोबाईल फोन्स, सॅटेलाइट्स, कंपासेस, मॅप्स अँड साईन बोर्ड्स टू फाइंड देअर वे. तर या सगळ्या गोष्टींचा यूज करून ते त्यांचा मार्ग शोधत आहेत त्या सगळ्यांमधून. आणि इन द पास्ट, भूतकाळामध्ये, अगोदरच्या काळामध्ये पीपल काय यूज करायचे? तर पीपल यूज पेपर मॅप्स, कंपासेस, द पोझिशन ऑफ द सन अँड स्टार्स. सूर्यांची, तारकांची जी पोझिशन असायची त्याच्यावरनं सुद्धा त्यांना त्या गोष्टीचा अंदाज यायचा. त्याचबरोबर काही लँडमार्क्स असतील, काही खुणा असतील येताना जाताना त्या मार्गांवर, त्यांचा उपयोग ते करून घ्यायचे. अँड गायडन्स फ्रॉम लोकल पीपल. आणि लोकल पीपल म्हणजे त्या एरियाच्या जवळपास असणारे जे काही लोक असतील, त्या एरियामध्ये राहणारे काही लोक असतील, त्यांचं मार्गदर्शन इथं घेतलं जायचं. त्याचबरोबर एक्सपिरियन्स ट्रॅव्हलर्स म्हणजे जे नेहमी प्रवास करत असत, त्यांचासुद्धा अनुभव, त्या अनुभवामधून सुद्धा ही भूतकाळातील जी काही लोक आहेत त्यांच्या अनुभवामधून ते यातून मार्ग काढायचे. त्यातून म्हणजे कशातून? तर डेझर्ट्समधून, वाळवंटामधून, फॉरेस्ट असेल, माउंटन्स असेल, ओशन्स असेल, यातून ते मार्ग शोधायचे. नेक्स्ट क्वेश्चन विचारला तर त्यांनी की आपल्याला आता दिलेले जे काही स्टेटमेंट्स आहेत, जी काही वाक्य आहेत, तर ती हिस्टॉरिकल आहेत की फिक्शनल आहेत? हिस्टॉरिकल म्हणजे इतिहासामधली, आणि फिक्शनल म्हणजे काय? कल्पनेने निर्माण केलेली अशी स्टेटमेंट्स आहेत का? तर फर्स्ट सेंटेन्स आहे इंडियन मर्चंट्स यूज टू ट्रॅव्हल अक्रॉस द सीज मेनी सेंचुरीज ॲगो. खूप शतकांपूर्वी जे काही इंडियन मर्चंट्स होते, भारतातले जे काही व्यापारी होते, ते समुद्रमार्गाचा उपयोग करत असत. तर हे हिस्टॉरिकल आहे. सिंदबाद द सेलर कम्प्लिटेड 7 व्हॉयजेस. तर सिंदबादने जो सेलर होता त्याने त्याचे 7 व्हॉयजेस कंप्लीट केले. 7 व्हॉयज म्हणजे एक प्रकारे प्रवास असेल, तर त्याने कंप्लीट केले, तर ते फिक्शनल आहे, ती खरी गोष्ट नाही आहे. नील आर्मस्ट्रॉंग लँडेड ऑन द मून इन द 20th century. इथे असं आहे म्हणून हिस्टॉरिकल लिहिलं आहे. त्यानंतर अल्लादीन कुड फ्लाय ऑन हिज मॅजिक कार्पेट. तर अल्लादीन त्याच्या मॅजिक कार्पेटवर उडू शकत असे, तर हे फिक्शनल आहे, कल्पकतेने निर्माण केलेलं आहे. फिफ्थ आहे अलेक्झांडर द ग्रेट कॉन्कर अ नंबर ऑफ कंट्रीज बिफोर ही केम टू इंडिया. भारतात येण्या अगोदर अलेक्झांडरने भरपूर अशा कंट्रीज, भरपूर असे देश कॉन्कर केले. म्हणजे काय? कॉन्करचा अर्थ आहे जिंकले. तर हे हिस्टॉरिकल स्टेटमेंट आहे. ओके, थँक्यू.